गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। इंदापूर तालुक्यातील निरगुडे, लाकडी, शिंदेवाडी आणि काजळ या परिसरातील शिवरस्ता आज अखेर खुला झालाय। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादविवादांना बाजूला ठेवून ग्रामस्थांनी सलोख्याने एकत्रित येत रस्ता मोकळा करण्याचा निर्णय घेतलाय। या कामासाठी रायचंद सर, पप्पू कोळेकर, दत्तू कोळेकर, गहिनाथ गुरुजी, गणेश वनवे, सचिन वनवे आणि अप्पा वनवे या शेतकऱ्यांनी स्वखुशीने आपली जमीन देऊन एका समाजहिताचा आदर्श निर्माण केलाय। या रस्त्याच्या बांधकामासाठी शासनाच्या निधीची वाट न पाहता विजय बबनराव काळे यांनी स्वतःचे मशीन आणि रोडर उपलब्ध करून दिलाय। सुमारे 3 किलोमीटर लांबीचा हा रस्ता स्वखर्चाने बनवण्यात येणार असून या कामाचा एकूण अंदाजे खर्च 10 लाख रुपये इतका येणार आहे। चिरंजीव सत्यजित विजय काळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला, हे विशेषच आहे। या उपक्रमाचे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी केले। ग्रामस्थांनी स्वतःच्या श्रमातून आणि समन्वयातून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे। तसेच शिवरस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला। या उपक्रमाचे उद्घाटन इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। वृक्षांची देखभाल करण्याची जबाबदारी विजय बबनराव काळे आणि सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी घेतली आहे। या कार्यात कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांचाही मोलाचा वाटा असून त्यांच्या प्रोत्साहनामुळे ग्रामस्थांना एकत्रित आणण्यात यश आलंय। ग्रामस्थांच्या सहकारातून आणि स्वखर्चातून उभा राहिलेला हा शिवरस्ता केवळ संपर्काचा मार्ग नसून एकात्मतेचा आणि विकासाच्या इच्छेचा प्रतीक ठरलाय। या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमाला वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना ये-जा करणे सुलभ होणार आहे। ग्रामविकासाचे खरे चित्र म्हणजे शासनाच्या निधीचा वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्रित येऊन केलेला हा स्तुत्य उपक्रमच होय। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुडे, इंदापूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।